श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थं श्रीगुरुभ्यो नमः। श्रीहरये नमः। व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः। अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्। श्रोतेहो नमस्कार। आपण जगद्गुरू श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित डॉक्टर व्यासनकेरे प्रभंजनाचार्य यांच्या श्री पूर्ण प्रज्ञदर्शन या मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या 54व्या भागात भेटत आहोत। आजचा मुद्दा आहे वेद प्रतिपाद्यांकडून वेदघोष। श्री पूर्णप्रज्ञांच्या ग्रंथभांडाराचे अपहरण केले पाहिजे अशा निष्कर्षाप्रती आलेल्या सर्वांनी पुंडरीकपुरीला पुढे करून वादाच्या हेतूने पूर्णप्रज्ञांना डिवचण्याचे निश्चित केले। वादाचे निमित्त करून बोलवावे आणि त्यांचा अपमान करावा असा त्यांचा डाव होता। पुंडरीकपुरीने श्री मध्वांना वादासाठी आव्हान देणे म्हणजे कावळ्याने हंसाला, कोल्ह्याने सिंहाला सामोरे जाण्यासारखे होते। मध्व नामक तेजोराशीने प्रज्वलित ठिणगीसमोर पुंडरीकपुरी हा पतंगाच्या कीटकासम भासला। तो खुजा असला तरीही श्री मध्वांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले नाही। अग्नी मोठमोठ्या वस्तूंप्रमाणेच चिमुकल्या वस्तूचेही दहन करतो। सारी सिद्धता झाली आणि वादास प्रारंभ झाला। सर्व उपस्थितांच्या विनंतीनुसार श्री मध्वांनी वेदघोषास प्रारंभ करून त्याचे निरूपणही केले। तेथे उपस्थित वेदकोविदांना श्री मध्वाचार्यांच्या वेदव्याख्यानांप्रमाणे त्यांच्या भव्य व्यक्तिमत्वानेही भुरळ पाडले। श्री मध्वांचे वेदोच्चार ऐकून साक्षात वेदव्यासांचेच पुनरागमन झाले आहे व तेच वेदांवर व्याख्यानही करताहेत असे वाटले। शिक्षा, व्याकरण, छंदस, निरुक्त, ज्योतिष आणि कल्प या वेदांगांना परमसंमत असणाऱ्या पद्धतीनेच त्यांचे व्याख्यान होत होते। परीक्षकाच्या भूमिकेतील विद्वान मंडळींची जणू या अभूतपूर्व विस्मयकारक अशा अद्भुत वेदोच्चारणांच्या श्रवणाने बोलतीच बंद झाली होती। श्री पूर्णप्रज्ञांसमोर आपण किती खुजे आहोत हेच त्या परीक्षकांना अधिक जाणवले। श्री मध्वाचार्यांच्या वेदघोषणेनंतर आता पुंडरीकपुरीची वेदोच्चारण करण्याची पाळी आली। तेथील विद्वत सभेने पुंडरीकपुरीला आदेश दिला। साक्षात चतुर्मुख ब्रह्माप्रमाणे पूर्णप्रज्ञांनी श्रुत्यर्थांचे निरूपण दिले आहे। त्यांचे निरूपण नैपुण्य अत्यद्भुत, कल्पनातीत। आता प्रतिवादी म्हणून तू तुझे कौशल्य प्रदर्शित करावे। पुंडरीकपुरीचा विचलितपणा। आदेशानुसार पुंडरीकपुरीचे वेदार्थ विवरण सुरू झाले। त्याची स्थिती म्हणजे श्रीकृष्णावर विजय मिळवू पाहणाऱ्या पौंड्रक वासुदेवासारखी झाली होती। स्वतःच कृष्ण असल्याचे भासविण्यासाठी आणखीन 2 कृत्रिम हात आणि यांत्रिक गरुड निर्माण करून श्रीवत्स चिन्हासाठी आपले वक्षस्थळच जाळून घेणारी विचित्र मूर्ख व्यक्ती होती ती। ऋग्वेदाच्या पहिल्या सूक्तांमधील अग्निना रयीमश्नवत याचा उच्चार पुंडरीकपुरीने अग्निनारायिमश्नवत असा चुकीचा केल्यामुळे तो हास्यास्पद ठरला। खरे पाहता तो काही सामान्य पंडित नव्हता, तरीही दुराग्रहाने श्री मध्वांचा द्वेष करून वादविवादासाठी उतरल्यामुळे तो हास्यास्पद ठरला। सर्वांची वाग्देवता व मनोभिमानी देवता असणाऱ्या
भारती देवींच्या स्वामीच्या म्हणजेच श्री मुख्य प्राणांच्या विरोधात उतरल्यामुळेच त्याचे असे खच्चीकरण झाले होते. हे म्हणजे सरस्वती देवीने कुंभकर्णाच्या मुखात प्रवेश करून त्याच्या जिव्हेकडून निद्रा हाच वर मागून घेण्यासाठी वदवून घेण्यासारखे होते. वाघाचा वेश पांघरलेल्या कोल्ह्याचे खरे स्वरूप उघड होण्याप्रमाणेच हाही प्रसंग होता. पंडित म्हणविणाऱ्या पुंडरीकपुरीचे निजस्वरूप प्रकट होऊन सभेत तो हास्यास्पद ठरला. आपल्या योजनेप्रमाणे तोपर्यंत पद्मतीर्थाच्या नेतृत्वाखाली त्या दुष्टांनी श्रीमध्वांच्या ग्रंथभांडारांचे अपहरण केले होते. श्रीमध्वांना झाला प्रकार समजताच पुंडरीकपुरीवर विजय प्राप्त करून एकवाट नामक ठिकाणी ते गेले आणि पद्मतीर्थाला पकडून वादासाठी आवाहन केले. त्यावर तो म्हणाला, पंचांना आधी निमंत्रित करा, नंतर वाद सुरू करू. यावर श्रीमध्व म्हणाले, पंचांच्या अनुपस्थितीत देखील आम्ही तुझा पराभव करू. हवे असल्यास तू बोलव पंचांना. यावर त्याची दरपोक्ती, आमचे शास्त्र सामान्य समजू नका, ते सर्वत्र व्याप्त आहे. यावर श्रीमध्व म्हणाले, शक्य आहे तुझे शास्त्र काही ठिकाणी व्याप्त असेलही, पण आमचे शास्त्र तिन्ही लोकी व्याप्त आहे. याचा अर्थ समजून न घेता तो उर्मटपणे उत्तरला, तुमचे शब्द फसवे आहेत. आमच्या अंतर्यामीने ते ओळखले आहे. तत्क्षणी श्रीमध्व म्हणाले, काय हे आश्चर्य! जर तुला अंतर्यामीचे म्हणणे मान्य असेल तर तू दुसऱ्या एखाद्याच्या नियंत्रणाखाली आहेस, हे तुला मान्य करावे लागेल. या दोन्ही गोष्टी मान्य केल्यावर आमचे शास्त्रही तू मान्य केल्यासारखेच होईल. या प्रकारे तू अंतर्यामीचा उल्लेख केलास तेव्हाच आमच्या शास्त्राची स्वीकृती तू केल्याप्रमाणे होय. आमचे शास्त्र तिन्ही लोकी व्याप्त आहे असे म्हणताना ते शास्त्र तुझ्यातही व्याप्त आहे हे निदर्शनास आले. पद्मतीर्थाकडे द्यावयासाठी काही अन्य उत्तर नव्हतेच. तो निरुत्तर झाला. आज आपण येथेच थांबून पुढील भाग क्रमशः पुढे पाहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्रीमध्वांतर्गत श्री वेदव्यासात्मक श्रीकृष्णार्पणमस्तु. नमस्कार.